ओबीसीतून आरक्षण मागत आहात, मग तुम्हाला ईडब्ल्यूएस आणि एसीबीसीतून आरक्षण नको का याचं उत्तर मराठा नेत्यांनी द्यावं, भुजबळांचा सवाल. तर एसीबीसीचं आरक्षण 50% आत द्यावं, जरांगेंचं प्रत्युत्तर. मंत्री छगन भुजबळांनी घेतली भरत कराडच्या कुटुंबियांची भेट. ओबीसी तरुणाच्या आत्महत्येनंतर कुटुंबांचं सांत्वन. धनंजय मुंडे देखील उपस्थित. राजकारणी भेटून जातात, मात्र कुटुंब उघड्यावरती पडतं. नाव न घेता जरांगेंचा भुजबळांवरती हल्लाबोल. तर मराठा असो किंवा कुणीही असो, कुणीच आत्महत्या करू नये, जरांगेंचं आवाहन. बंजारा समाज ही आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक. हैदराबाद गॅझेटियरनुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी. चौतीस जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदांचं आरक्षण जाहीर. महाराष्ट्र शासनाचा GR जाहीर. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत हालचाली सुरू. मी आरक्षण मिळवून देतो, हरिभाऊ राठोडांचं बडे मुद्देमध्ये वक्तव्य. तर मुंबईचा भूमिपुत्र आगरी कोळींचा कधीच मुख्यमंत्री झाला नाही, राजाराम पाटील यांची खंत. नाशिकमध्ये शिवसेना, उभाटा आणि मनसेचा एकत्र मोर्चा. सरकारच्या कारभाराचा नोंदवला निषेध. तर संपूर्ण महाराष्ट्रात संयुक्त कार्यक्रम होतील, राऊतांचं सूचक विधान. मुंबईतील ऐतिहासिक एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाला सुरुवात. पोलिसांचा मोठा बंदोबस्त. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन. नागपुरात स्कूल बस आणि व्हॅनच्या अपघातात एक विद्यार्थिनी आणि व्हॅन चालकाचा मृत्यू. अपघाताच्या मुद्द्यावरून उड्डाणपुलावरती नागरिकांचा रास्ता रोको. मुंबई विमानतळावरती मोठा अनर्थ टळला. स्पाइसजेटच्या विमानाचं चाक निघालं. विमानतळावरती विमानाचं सुरक्षित लँडिंग. आणि नेपाळमधील सत्ता पालटानंतर सुशीला कार्की बनल्या नव्या पंतप्रधान. लष्कर, राष्ट्रपती आणि जेनझी नेत्यांच्या अनेक बैठकींनंतर निर्णय. नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज18 लोकमत आणि बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करूया. दिल्लीतील उपराष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याला अजित पवारांनी दांडी मारली आणि पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय. कुर्डू गावातील वादावरून अजित पवार अज्ञातवासात गेले का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. तर दुसरीकडे कुर्डू गावात सुद्धा मुरुम उत्खननाच्या मुद्द्यावरून गाव बंदची हाक देण्यात आली होती. चंद्राविरम पोन्नुस्वामी राधाकृष्णन. राजधानी दिल्लीत CP राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली. यावेळी राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते, पण अजित पवारांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. दिल्लीतल्या एवढ्या महत्त्वाच्या आणि मोठ्या कार्यक्रमाला अजित पवारांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली आहे. ते स्वतः एवढ्या उचापती करून ठेवतात आणि त्यामुळे मग त्यांना अज्ञातवासात जावं लागतं. प्रशासकीय अधिकाऱ्यांना दमदाटी करणं, बेकायदेशीर कामं करायला भाग पाडणं, अशा पद्धतीनं एकतर्फी प्रशासनाचा गैरफायदा घेऊन निर्णय लादण्याचा प्रयत्न अजितदादा करतात आणि त्यामुळे त्यांची फळं त्यांना भोगायला लागतील. प्रत्येक पक्षाचा विषय असतो. दादांचे अगोदरचे कार्यक्रम असतील किंवा त्यांचे शेवटी प्रफुल्ल पटेल साहेब, तटकरे साहेब आणि अजितदादा हे आमच्या पक्षाचे खूप मोठे तिन्ही नेते आहेत. त्यामुळे तिघांनी विचारविनिमय करून ठरवलं असेल आणि त्यामुळे प्रफुल्ल पटेल साहेब हे शपथविधी सोहळ्यासाठी जाणार आहेत. अजितदादांच्या वतीने आपले प्रफुल्ल पटेल खासदार होते, तेही मला भेटले. त्यामुळे NDAचे सर्व लोक या ठिकाणी उपस्थित होते. NDAमध्ये करमत नाही का साहेब? ते फारसे अरे बाबा, त्यांचा काहीतरी रायगडमध्ये पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे त्यांचा प्रतिनिधी या ठिकाणी होता.
सोलापुरातल्या कुरडू प्रकरणानंतर अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाही। मंगळवारी राष्ट्रवादीच्या बैठकीकडे त्यांनी पाठ फिरवली। बुधवारी त्यांनी आपले सगळे कार्यक्रम रद्द केले। दादा आजारी असल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलं, पण दादांचं हे आजारपण राजकीय तर नाही ना, अशी चर्चा रंगली। त्याच्या मागचं कारण म्हणजे कुरडू गावातील अवैध उत्खनन रोखणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्याला अजित पवारांनी फोनवरूनच दम भरला होता। मुझे आप एक काम कीजिए, आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना। एक मिनट, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ कि आप मुझे डायरेक्ट कॉल बताती हो। सर मुझे पता है आप सर समझ रही है सर, जो आप बोल रही है समझ रही है, पर मुझे सुनो मुझे देखना है ना, मेरा नंबर दे दो या व्हाट्सएप कॉल करो। ठीक है सर, मैं यहाँ से बोल देता हूँ। ठीक है सर, मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना। ठीक है सर। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? सर मेरे को कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? त्यावरून अजित पवारांवर बरीच टीका झाली, तर मुख्यमंत्री फडणवीसांनीही नाराजी व्यक्त केल्याचं बोललं गेलं। पण त्यानंतर अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमात काही दिसले नाही। ज्या कुरडू गावातील वादावरून अजित पवारांनी पोलीस अधिकारी अंजना कृष्णांना झापलं, त्या प्रकरणी जिल्हा प्रशासनाचा अहवाल आलाय। त्यात उत्खनन करणाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आलाय। त्यांनी जे मदत केली ते अतिशय इल्लीगल गोष्टीला त्यांनी मदत केली आणि आदेश देऊन त्यांच्या पदाचा गैरवापर करून थांबवण्याचा जो प्रयत्न केला, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते। ते रेव्हेन्यू डिपार्टमेंट आणि होम डिपार्टमेंट हे दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाखाली येत नाही। मी आता प्रशांत भूषणची बोलून त्यांच्याकडनं मी पिटिशन मागवून मी ते सोलापूरला फाईल करून अजित पवारांवर कारवाईची मागणी करणार आहे। हे उत्तर पाहिजे, कारण पिंक जॅकेट निवडणुकीच्या आधी आणि नंतर रेतीचं जॅकेट हे चालणार नाही। तुम्हाला प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे। मला त्याबद्दल जे काही मी ट्विट करायचं ते केलेलं आहे आणि मला जे सांगायचं ते सांगितलेलं आहे। मला आता त्या विषयावर कुठली गोष्ट बोलायची नाही। कायद्याने नियमाने ज्या गोष्टी करायच्या असतील ती करायला प्रत्येकाला मुभा आहे। माढा तहसीलदारांनी दिलेल्या या अहवालामुळे कुरडूचे ग्रामस्थ संतप्त झाले। कुरडू गावात कडकडीत बंद पाळण्यात आला। त्यावरून आता खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि कुरडू ग्रामस्थांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे। कुरडूमध्ये जावावं, जनता एवढ्या दहशतीखाली वागते। कुरडूचे अनेक पॅटर्न आहेत त्या ठिकाणी। बीड सारखा प्रकार आहे सगळं, बीडपेक्षा फार गंभीर प्रकार आहे त्या ठिकाणी। 1, 2, 3 खुनाची सिरियल नाही तिथं। खून जवळपास 16-17 खून झालेले आहेत तरुण पोरांचे, आणि ते सगळे 16-17 खून जे आहेत ना, त्याची सिरियल अकलूज मध्ये धैर्यशील मोहिते पाटलांनी लावलेली आहे। ही धाकता तिथली आहे, खऱ्या अर्थानं तो वाल्मिक कराड आहे। या सोलापूर जिल्ह्याचाच म्हणलं तर वाव ठरणार नाही। मी कायद्याच्या मार्गाने, कोर्ट आहे, न्यायप्रणाली आहे, माझा पूर्ण विश्वास न्यायप्रणालीवर आहे। ज्यांनी आरोप केलेत त्यांना कोर्टात बघून घेईन मी तिथं। कुरडू गावाचा हा